नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण डोरले, मनोमय बालरुग्णालयातर्फे आपले हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये नेब्युलायझरची घरच्या घरी कशी स्वच्छता करायची याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. नेब्युलायझरची स्वच्छता आपण 2 पद्धतीने करू शकतो. एक नियमित दररोज त्याचा वापर केल्यानंतर आणि आठवड्यातून एकदा डीप क्लिनिंग करणं आवश्यक असते. सर्वप्रथम आपण दररोजच्या वापरानंतर नेब्युलायझर कसं स्वच्छ करावे याबद्दल जाणून घेऊ. कॉम्प्रेसर एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे. यावर कसल्याही प्रकारे धूळ जमा होऊ देऊ नये. कॉम्प्रेसरला एक फिल्टर असते. या ठिकाणावरून हवा आत ओढली जाते. या फिल्टरमध्ये असं स्पंज सारखा एक फिल्टर असतो जो आपल्याला नियमित बदलावा लागतो. साधारणतः 3 ते 6 महिन्यानंतर हा फिल्टर बदलणे आवश्यक आहे किंवा काळपट झाला तर हे फिल्टर बदलावे. नेब्युलायझरचे पार्ट्स क्लीन करण्यासाठी आपण 2 ट्रे घेतलेले आहेत. एका ट्रेमध्ये सोप वॉटर आहे आणि दुसऱ्या ट्रेमध्ये साधं पाणी आहे. नेब्युलायझरचे पार्ट्स सुटे करून घेऊयात. सर्वात प्रथम मास्क, चेंबर, त्यानंतर ट्यूब. ट्यूब ही पाण्यामध्ये आपण टाकत नाही, ती आपण साईडला ठेवूयात. मास्क सोप वॉटरमध्ये टाकूयात. चेंबर ओपन करून त्याचे सर्व सुटे पार्ट पाण्यामध्ये टाकून ठेवावेत. आता हे सर्व पार्ट सोप वॉटरमध्ये 15 ते 20 मिनिट भिजत ठेवावेत. सोप वॉटरमध्ये भिजत ठेवलेले सर्व पार्ट्स साध्या पाण्याने धुवून घेऊयात. साध्या पाण्याने सर्व पार्ट्स व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर ते सर्व पार्ट्स एका टिश्यू पेपरवरती एअर ड्राय होण्यासाठी आपण ठेवूयात. नळी साफ करण्यासाठी ती एक स्वच्छ कपड्याने बाहेरून पुसून घेऊ. नळीमध्ये जर पाणी असेल तर ते काढण्यासाठी नळी नेब्युलायझरला कनेक्ट करावी. दुसरी बाजू ओपन ठेवावी. नेब्युलायझर 10 मिनिटासाठी चालू ठेवावे आणि अशा प्रकारे त्याच्यातून पाणी निघून जाईल. तर अशा प्रकारे आपण दररोज चेंबर आणि मास्क याची स्वच्छता करणे आवश्यक आहे. आठवड्यातून एक वेळेला चेंबरचे सर्व पार्ट्स, मास्क उकळून घ्यावे किंवा विनेगर आणि डिस्टिल वॉटर यांचे एकाच ती प्रमाण घेऊन त्या मिश्रणामध्ये 20 मिनिटापर्यंत भिजत ठेवावे.